सुरुवातीला राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी. शिर्डीमध्ये होत असलेल्या महाअधिवेशनामध्ये आज 15,000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपची संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पाहता अधिवेशन महत्त्वाचं मानलं जात आहे. आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढावं की कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश द्यावेत, या संदर्भात महाअधिवेशनामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. काय असेल भाजपचं पालिका मिशन, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. आजच्या अधिवेशनाला अमित शहा सुद्धा संबोधन करणार आहेत. प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत. प्रांजल, भाजपचं हे महाअधिवेशन आगामी पालिका निवडणुकीच्या काळात हे संदर्भात पाहता किती महत्त्वाचं ठरणार आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर काल भाजपची कोर कमिटीची बैठक ही पार पडली होती. साधारणतः सायंकाळी 7 वाजेपासून या बैठकीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला मंत्री असेल, प्रदेश पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष यांची बैठक ही झाली आणि त्यानंतर मंत्री, खासदार, आमदार यांची बैठक ही एका हॉटेलमध्ये झालेली होती. त्यानंतर आपण आज जर बघितलं तर साधारणतः सकाळी 9 वाजेपासून या अधिवेशनामध्ये मान्यवर असतील किंवा इतरांचं आगमन होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सुरुवातीला ध्वजवंदन केलं जाईल, दीप प्रज्वलन केलं जाईल, मान्यवरांचं पूर्ण स्वागत हे पार पडेल आणि त्यानंतर काही शोक प्रस्ताव झाल्यानंतर अभिनंदनाचा देखील प्रस्ताव यामध्ये मांडला जाईल. खास करून आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी विजयी उत्सव जो आहे तो साजरा केला जाईल असं सांगण्यात आलंय. त्यांचं या ठिकाणी सत्कार हा केला जाणार आहे. आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली मोठा विजय हा भाजपला मिळाला होता आणि त्याचाच पूर्ण आनंद उत्सव जो आहे तो इथे साजरा केला जाईल. यानंतर आपण जर बघितलं तर इथे नितीन गडकरी असतील, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांचं या ठिकाणी भाषण देखील होणार आहेत. त्यानंतर म्हणजे सुरुवात जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल. तर याचा समारोप जो होणार आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणानंतर होणार आहेत. एकंदरीतच आपण जर बघितलं तर आता काही दिवसांवर स्थानिक निवडणुका या होणार आहेत. महापालिका असतील किंवा इतर निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी संघटन मजबूत करण्याचं काम जे आहे ते भाजपकडून केलं जाणार आहे. एकंदरीतच कालच जर आपण बघितलं तर प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची देखील निवड जी आहे ती करण्यात आलेली होती. त्यामुळे एकंदरीतच आता आजच्या या अधिवेशनामध्ये अमित शहा नक्की पदाधिकारी असतील किंवा या सर्व कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. आणि त्याचमुळे या महाअधिवेशनात आता भाजप नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.